पहिला कार्यक्रम सांगितलं बाबा ठीक आहे होऊन जाऊ दे, दुसऱ्याही कार्यक्रमाला बावड्याचं झालं पाहिजे. बावड्याचं भावनिक नातं आमचं. दोन आत्या या गावामध्ये आहेत आणि स्वर्गीय तात्यांच्या पासून बावड्याशी वेगळे ऋणानुबंध असणार हे गाव आहे. आणि आपला नेता आमदारांचा मंत्री झाला. मंत्री झाल्यानंतर आपला नेता कसा दिसतोय हे बघायला आलेली तालुक्यातली ही जनता आहे. नेता आहे तसाच आहे, फक्त गाड्या वाढल्या. आणि त्या गाड्याचा अनुभव मस्कर भाऊला मला आणि राजपुरेंना चांगला आलेला आहे. हरीशराव, आम्ही बुलढाण्याला गेलो. साहेबांच्या पहिल्यांदा बाहेर गेलो. परत आल्यानंतर पाय सुजले. म्हणलं साहेब आता बाय रोड बंद करा, बाय हेलिकॉप्टर करा. आमचा हेलिकॉप्टरचा काय संबंधच येत नव्हता. त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय किरण पाटील प्रतापांना असं म्हटले, बुलढाणा जिल्ह्याची स्थापना झाल्यास जिल्हा नियोजन मंडळाच्या करता बैठकी करता येणारा हेलिकॉप्टरने पहिला मंत्री कोण असेल तर तो मकरंद पाटील आहे. ही म्हणजे आपल्या नेत्यांनी आपली किमया दाखवून दिली. जिजाऊंच्या जन्मगावाचं नाव शिंदखेड राजा. नायगावच्या सावित्रीबाई फुलेंच्या गावाचा कायापालट करण्याची भूमिका सुद्धा याच मकरंद पाटलांनी घेतली. आणि शिंदखेड राजामध्ये सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, खंडाळ्यामध्ये सावित्रीबाई फुले आहे आणि सिंदखेड राजामध्ये जिजाऊंचं जन्मस्थळ आहे. मी सिंदखेड राजाच्या विकासासाठी राज्यातून जेवढा लागेल एवढा पैसा आणेल आणि त्या गावचा चेहरा मोहरा बदलेल. ही भूमिका आपल्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतली. याचा उल्लेख मी का करतोय, ज्या वेळेला आम्ही त्यांच्या बरोबर तिथे गेलो, 26 जानेवारीचं ध्वजारोहण झालं. मी आबांना संघ मजेने म्हटलं की आबासाहेब पहिल्यांदाच ध्वजारोहणाचा मान आहे आणि या ध्वजारोहणाला न्यायला कोण, कलेक्टर, एसपी, सीओ असा एक वेगळा रुबाब होता. मी कधी जॅकेट घालत नव्हतो. बुलढाण्यात मला काय कोण ओळखत नव्हतं. यांनी कोट घातला म्हणून मी जॅकेट नेलं होतं. मला कोण म्हटलं नाही जॅकेट चांगलं दिसते, पण आबा म्हटले बापू जॅकेट चांगलं दिसते, काढू नको. घरी येतपर्यंत जॅकेट काढलंच नाही. परंतु मकरंद पाटलांना जी सलामी दिली, ती सलामी देत असताना मकरंद पाटलांच्याकडे बघितल्यानंतर मी मस्कर भाऊ राजेंद्र राजपुरे आमच्या डोळ्यातून पाणी आलं की आपल्या नेत्याला राज्याचं पोलीस दल सलामी देते. आणि ती सलामी देत असताना भाज्याची एक मुलगी त्यात PSI होती. महिना झाला त्या मुलीला नोकरी लागून. त्या मुलीनं ती सलामी दिली. ते बघून आबांनी तिला ओळखलं आणि त्याच्यानंतर तो कार्यक्रम झाला. ती मुलगी रडत म्हटली, माझ्या नेत्याला आयुष्यामध्ये पहिली सलामी देण्याचा मान मला मिळाला. हा स्वाभिमान सुद्धा खंडाळ्याच्या मातीचा आहे. मनोजराव 6.5, 8.5, 10.5 हजारो कोटी येतील, पण त्या नेत्यानं हजारो कोटी आणण्याची ताकद स्वतःच्या शब्दावर निर्माण केली. हे काही कमी नाही. आणि म्हणून करता विकासाच्या बाबतीमध्ये मकरंद पाटलांच्या बाबतीत न बोललेलं बरं.
कशामध्ये आपण कमी आहोत? आमदार असताना 4,500 कोटी रुपयाचा विकास वाई खंडाळा महाबळेश्वरचा झाला. त्यानंतर एक मुंबईला पुण्यात बैठक लावली. सिंचन भवनला जी बैठक लावली, या बैठकीमध्ये मकररावांनी अधिकाऱ्यांना सांगितलं, त्या बैठकीत आपण सगळेच होतो दादा, की काही जरी झालं तरी गावडेवाडी, शेखविरवाडी, वाघोशी या तिन्ही लेकचं पाणी पहिल्यांदा माझ्या तालुक्यात टाकायचं. 1.18 पाणी शिल्लक राहतंय, त्यातलं 65 टीएमसी पाणी माझ्या वरच्या 14 गावांना द्यायचं. हरीश, त्या 14 गावांना पाणी दिल्याशिवाय मी खाली पाण्याचा थेंब जाऊन देणार नाही. 1.18 पाणी माझ्या वाट्याचं आहे. हे निर्णय घेण्याची ताकद सुद्धा मकरंद पाटलांच्या मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला त्या पाण्याचा फायदा झाला. आणि जे पाणी शिल्लक राहते, जी पाणी आपल्या तालुक्यात